हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनं। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्विदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवं यदनुग्रहतः सर्वदिग्जयो भवतीप्सितः नमाम्यहं दिग्विजयरां पूर्णधियार्चितं वन्दे ಮಂದೇತರಾನಂದಂ ದಶಸ್ಯಂದನನಂದನಂ ಶುಭಲೀಲಜಗನ್ಮೂಲ ರಾಮಂ ಪೂರ್ಣಧಿಯಾರ್ಚಿತಂ ಆಪಾದಮೌಳಿಪರ್ಯಂతం ಗುರುಣಾಂ ಆಕೃತಿಂ ಸ್ಮರೇತ್ ತೇನ ವಿಘ್ನಾಃ ಪ್ರಣಶ್ಯಂತೆ ಸಿದ್ಧ್ಯಂತಿ ಚ ಮನೋರಥಾಃ. ಶ್ರೀ ಮಧ್ವಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಸರ್ವಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಶ್ರೀ ದೇವೇಂದ್ರ ತೀರ್ಥ ಸ್ವಾಮಿ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸುಧೀಂದ್ರ ತೀರ್ಥ ಸ್ವಾಮಿ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸಂಯಮೀಂದ್ರ ತೀರ್ಥ ಸ್ವಾಮಿ ಗುರುಭ್ಯೋ ನಮೋ ನಮಃ. ನಾಹಂ ಕರ್ತ ಹರಿಹಿ ಕರ್ತ, ನಾಹಂ ಕರ್ತ ಹರಿಹಿ ಕರ್ತ. ಹನುಮಂತು परमात्मा रामचंद्राले बैलिक सीतामातेक सुदू चक्क सगळी लंके भोवला साधारण सर्व पळयला म्हणीत सर्व अरमनेंत पुरे घुला अंतपुर घुला रावणाल अंतपुर आयलो पुष्पक विमानार्चम कलो खंय पळयल्यार ताका सीता दिसना जाल्यार तागेले अंतपुरांत निर्लज रितीरी न्हिदून आशिल्ल्यो स्त्रियो, मद्यपान केलेल्यो स्त्रियो, रावणाल ಒಟ್ಟು ನಿದ್ದಲ म्हणले कोण खंयचे अस्त्यव्यस्त भंगीर न्हिदलेले राक्षस, देवता, किन्नर, अप्सर असल पुरे स्त्रियांक पळोवन ताका निजावन कशी म्हळ्यार तागेले मनांत ताका दिसता कसो न्ही हांव कसो की वायट काम केल्ले परसतीयरम कंडे एकांत सारी सरिये इदुना हनुम चिरब्रह्मचारी म्हूण सांगून अच्युतदास मम्मान पद्यांत बरयला म्हळ्यार तो लेखतकी हांव ब्रह्मचारी जावन आसून ह्या पळय पळयलेले सम्मवे पळोवच्या नज्ज आशिल्लो न्हू, हांव पाप केल्ले मागीर लेखतकी ಚರಿಸದೆನ್ನಯ ಮನವು ಹರಿಚರಣ ಬಿಟ್ಟು ಹರಿಯ ಭಕ್ತರ ಪಾಪ ಹೋಗುವುದು ಸುಟ್ಟು ಮಿಗ್ಗೆಲ್ಲೆ हांव इतले पुरे पळयतर आसतना मिगेल मनांत परमात्माले चरणारविंद मात्र आशिल्ले दोळ मात्र हें पुरे पळयतर आशिल्ले खंयचेच असल वायट विशय हांव मनांत भितर घेवन वचनी मनांत मिगेले रामचंद्रू भोर नासता म्हणटना म्हाका कशी पाप लागचे म्हाका पाप लागना म्हूण तागेले मनांत दिसतर आसत तेची तो सांगता मनोहि हेतुः सर्वेषां इंद्रियाणां प्रवर्तते शुभासु अवस्थासु तत् च मे सुव्यवस्थितं म्हूण मिगेले मनांत खंय जाल्यार हांव म्हळ्यार हांव हांगा सुद्दां गुंत जाल्यार मिगेल मन म्हळ्यार अरमनेंत खंयचेय विंगड विचार वच्चा सोणान अशें रामचंद्रू भरला देखून म्हाका पाप केन्नाय येना इत्याक म्हळ्यार पाप पुण्याक इंद्रिय प्रवृत्तीक पुराय मन मूल कारण हें मन संपूर्ण परमात्माले अधीन जावन आसा मिगेल स्वाधीन जावन आसा म्हणटना म्हाका पाप कशें जाता म्हूण सांगून धैर्य येयला की ताका तो धैर्य घेवन वपास वायू रूपान सर्व ग्रह वपासय चतुरंगुल मात्रम च पुर्यां न व्यचिच्चोन्न हि म्हळ्यार व्यचित न अन्नः इ म्हळ्यार तो एक 4 अंगुल सोणान अशी म्हळ्यार 4 इंचू जागो सोणान अशी सगळेची अंतपुर ग्रह पुरे सोदिता खंय सीतादेवी दिसनी कोपयल ताका हें संग्रह रामायणांत ह्यो विशय येता कसं म्हळ्यार जोर कोप येवन तागेले कपिचेश्टे शूर केल्ले म्हूण सांगून समर्थ रामदासाल काणींतूय मेळटा, मुक्तेश्वर रामायणांतूय मेळटा, रामविजय बरयल्ले श्रीधर स्वामील रामायणांतूय ह्यांनी पुरे महाराष्ट्रा संत कवी हांनी एक अशी कथा स्वारस्या खातीर निचान वाल्मिकी रामायणांतून हांव सुरवेक म्हणलां वाल्मिकी रामायण मूल रामायण वर्लेले पुरे भक्त कवीन परमात्माल वयरचे भक्तीन ते परमात्माले विशयो ಸ್ವಲ್ಪ उत्प्रेक्ष करून कशी बरयत परमात्मा आमी कशी होगळसुवेत बरयला मूल काणीक तांणी कसले भंग हाणी तशी तांणी रामायण बरयला तशी हांगा हें पुरे जनाले रामायणांत महाराष्ट्र मराठी रामायणांत पुरे थंय आस ताका जोर कोप येयलो म्हूण कोप येवन ताणें कशें केल्लें डिवायन एंड रूल म्हूण म्हणलें एक पॉलिसी ब्रिटिशांक गेल्यास पळय तशी तो
राक्षसांक तांगेल मध्येंतूची परस्पर भय ಕೋಪು ಅಪನಂಬಿಕ ಯ ಪೂರೆ ಹಳ್ಳಿ ಮುಂಜಲರೆ ತಂಗೆಲೆ ವಿಲ್ ಪವರ್ ಕುಸ್ಕತ ವೈವೆ ಆತ್ಮಸ್ಥೈರ್ಯ ಕುಸ್ಕತ ಧೈರ್ಯ कुसकता त्यावेळार तशी येदोळ लंकेंतू संतोष आरशिल आम्ही आमगेलमध्ये इतली अंतकलह जगळू लंकेंतू किरकिर सकड शूर जल्लेले रावणान सीते हळ्ळेल पापा निमित्तच म्हणून तांगेल मना येऊ का तसल मनोभाव येऊ का तेदना तांनी परे रावणाक मानसिक जावन पीड दिताची वैवे तशी हनुमंतू तो एक बाद विचाक निर्णय केल्ले म्हूण सांगून गज रथ वाहनार पळय वतले अनेक हें पळय सकाळी सकाळी शूर केल्ले म्हूण आसा म्हळ्यार तो हिरदूस आशिल्लो म्हूण न्ही तो तेदूसो आशिल्लो चमकल कुडले हाणें असल पळय शूर केला म्हूण म्हणलेले रितीर तांणी ते सकाळचे विशय म्हूण बरयला जाल्यार कितले की राक्षस प्रमुखांक तो कसो करता म्हळ्यार तो दिसना के हनुमंत दिसना तागेले बाल दिसना कसले ना लागी दोन्ही वाहन मत म्हूण गेले कुले एका वाहनान तुला तोगू पडटा तो कसो लागता आनी एक वाहनाच्यान म्हाका पडयलेलें म्हूण मागीर तशी करतरस तांणी त्या बाई खंय पडयत खंय म्हळ्यार जोर गलीज चिक्कोल रोडार आसता पळय थंयच तो पडयता पुरे जन पडलेले जन कसो लागताची लागीं वाहनार आशिल्ल्यान म्हाका पडयलें म्हूण कोपून तें वाहन राबोवन ताकाय तांडून हाडून ते नरकांत घालताची मागीर कोप येयलो एकल्या पेक्षा एकल्याक नर्क उडोवन तितली चंद लंकेचे मार्ग परे गलीज करून सोडलो मागीर स्त्रियांकय तशीची तांगेल बामणा वटून न्हिदून आशिल्ले राक्षस स्त्रियांक दुसरे घरकड व्हरून घालता आशिल्ले की तांणी जाग जातात न्हय धाडावन घालता आशिल्ले घाल्ली कुडले जाग जातात न्हय वो दिसना तांकां पळयत तो आनी एकलो राक्षसू आपण्या ल्हानतला रस म्हणलेलो कोप येवन ती ताका मारून घालता आशिल्ली खंय तशीची अस्तीचे लायांतू घोड्या लायांतू मागीर गायचे कोडक्यांतू पुरे इरिगून तांकां पळय एकल्याक एकल्याक लढाय जावची तशी भात जावची तशी सकड तो करता आशिल्लो म्हूण सान दुखून सान आसतना ताणें ऋषी मुनींगेल्या आश्रमांत करचें आशिल्लें हनुमंताल चेश्टा बाल हनुमंताल चेश्टा रामा कार्या खातीर वापस ताका उपयोग आयले म्हणल्या वरी तागेले बालान अरमने कितले की राक्षसांगेले घर मागीर तांगेले कसो की दैवाचे देवस्थान दैवाचें म्हणटा पळय दैवस्थान ताजे कलश पाडयले खंय गोपूर पाडोवन घाल्ली खंय तें एक तांकां केपें जाता न्हय मागीर तांणी कसो निमतेशी जाला म्हूण तांगेले ज्योतिशाले निंबूच्या वताची ताजे नंतर पापिश्ट म्हणून कोण दिसले प्रधानमंत्री रावणाल कोण दिसले तांगेले घरा वयर फातर उड्डोवन ते घर पुरे पुड्डी करून घालता खंय मागीर तांगेले घरांतू भितर रिगून तांगेले कोशागार आसूचे वज्र वैडूर्य भांगर काणकोण मार्गार उड्डयता खंय मागीर पालंकी घेवन वतर आशिल्ले ते बोई जनस मंत्रींक पुरे रावणाल अरमनेक व्होंवन व्हरतरसची ते बोईंगले नांकांतू तागेले बाल सिरकान तांणी शिंकी मारून पल्लंकी तोगू पाडून तांकां ते राक्षस मंत्री पुरे पेट्यो जेवची तशी असल पुराय जतरस लंकेचे जनांक एक नमने कसं जाल्ली म्हणना रावणाल सभेंतू रात्री रावणाला येवन अंगरक्षक पुरे सांगता की नगरांत कस की उत्पात जाता कोणेय दिसना कसले दिसना आमगेले दैवाचे गुडी गोपुर सकड पडतरस बुडकुळे गिडकुळे पुरे मार्गार पळोवन पुड्डी जातरस कोण की भांगरांनी घरांत रिगून भांगरांनी काडून उड्डयताची कोण म्हणून दिसना बुत्ताचे कसले जावो आमकां बाद शूर जल्बे ती कोणकी उलयताची थंय पळय जन रावणा सीतेक हाडलेले न्हय रायान ते सीतेन खंयची ಸ್ವಲ್ಪ भूत पिशाचांक आमगेले प्रमुख लंका नगरांत सोडला तशें इतली पळय उत्पत्ती जाता म्हूण सांगून म्हूण सांगतना रावणा कोप येवन कसल तें म्हणून पळोवचे पशी फुडें तांगेले कानू नांक हातू पांय पुरे कातोरून घालता खंय ते नगर रक्षकांक असल पळय शिक्षा जालें न्हय भरलेले जना कसो करचें म्हणून कळ्ळी की तेद भितर रावणाल सभेंतू अकस्मात सर्व दिवो ओडून गेलो ಸ್ವಲ್ಪ जनाल हातांत मुद्यो ना कोणाल की गळ्या भांगर ना कोणाकी हरद्या मस्त न्हू हरद्याची सोर काडून उड्डयले बरें जालें ಕೆಲವು जनाक पेट पडतरस
दिवो गोगीला येताची कसं या म्हणून तितले बगी उडवून वता म्हळे तो वायुपुत्र न्हय गड भितर वार येवन दिवो उडवून वता कडे रावणाक वयते सीतेन कसं की शक्ती पेटयलावे म्हूण ताकाय दिसच्या शुरू जाल की पळीत आपळे हें कितलें चंद दिल्ला म्हळ्यार समर्थ रामायणांतू चिरे सुंदले फेडिली रावणाची करी भूषणे चूर मुक्ता फळांची ते सीतेन पेटयल बूतस म्हणून लेखोका जाल्यार रावणा पळोव बी तरी ताणें पितांबर बरबरी पिंजून गेले की तागेले मोतयां आभरण पुरे पुड्डी जावन गेले की मोती पुरे सभे सुरवून गेले की थंय सभेन तूं बशील राक्षसांक गेले पुरे वस्त्रापहरण जाल्ले राक्षसां दिसता की काळोख न्हय काळका जाल्ले देखून आमी वांतलींची म्हणून इतलें कोणा पळोवचें म्हूण म्हणटना एका पण सर्व दिवो जळ्ळो पुरे लज्जी जावन रावण समेत सभे दुखून धवलींच की त्या वेळाक रावणा दिसलें की बदच कसं की एक बुत्ता पेटयला हिणें म्हणून जाल्यार हांगा हनुमंत इतले सकड केल्यार ताका सीतेले एक कुरू हुय दिसनी खंय आसतली सीते म्हणून म्हणलें मागीर ताका एक संशय येवचे सुरू जालो ती पतिव्रता स्त्री न्हय रावणान सांगिल्ली तशी आयकनी म्हूण सांगून ताण बिनी दिश मारले बे तिका जवो तिकाची रावण आले हे अपवित्र विशयो अपवित्र विचार तागेले मना आस म्हूण कळून तिणी जेवो देहत्याग केले बे रावण अंतपुरांतू ना आनी खंय सगळी लंकेन कितली घर आसा तितली सोदून जालें आनी खंय ना नातली ती खंय आसतली हांव रामाल कार्य करता की ना वापस घुवन वचून वारांक हांव कसं सांगचें लंके वचून कसं केल्लें तुवें तुका पेटयलें न्हू म्हूण जांबवंतान म्हणलें रे हांव जांबवंतालें कसं करचें जाय म्हणून हांव समुद्र लंघन केल्लें साहस मिगेल व्यर्थ जाल्लें वे रामाक कसं सांगचें सीत म्हळ्यार खंडीत हांव सीते सोदून हाडटा म्हूण लेखला ताणें म्हूण ताणें मेगेला उलयतना म्हाका मना गेला जाल्यार आज हनुमंता तुवें मेगल सीते सोदिनी मे म्हणल्यार हांव कसं करचें रामान जेव प्राणत्याग केले री राम ना म्हूण सांगून लक्ष्मणान मेल्ले री थंय भरत शत्रुघ्न वर्ताचे ना न्हय तांगेल बायलो कौसल्या तागेल रामाल अम्मा पुरे त्याग जन तांणी पुरजन मरतीत सुग्रीव म्हाका तेदन कसल करीत थंय सुग्रीव म्हाका कशी मारता हांव हांगा दुखून वच्चें न्ही म्हळ्यार आजने फाई हनुमंतू सीतेल सुद्दी घेवन येता म्हळ्यार भामनेरी तांणी वांचून आसतलीची हांव हांगा दुखून वच्चून कोणाकय सीतेल सुद्दी सांगनाशी थंय उट्रास कसल वायट जेवची पशी आबेची मरची सम्म जेवो वनप्रस्थ कोरनो लंकेंतू रावचें की अग्नी प्रवेश करचें नाका हांव उपास करता म्हणटान मेगेल देह मृग पक्षीक आहार जावन मेळटा आनेक पंत दीस ताका उदकां उड्डून मरयेवे म्हणटा नाका हांव मेल्ल्यार कसं त्याचे निमती उपकार जाल्यार ते बलिदान म्हणून घेता ना नातले आत्महत्या म्हणून घेता नाका तो एक पंत लेखता की चिताम कृत्वा प्रवेशामी हांव एक पंत प्रवेश करून घेता चिते प्रवेश करून समिद्धम अरणी सुतम जेवो अग्नी प्रवेश करून मरचिवे उपविष्टस्य वा सम्यक लिंगिनम साधयिष्यत नैमे उपास करून मरचें तेदना शरीरं भक्षयिष्यन्ति वायसः श्वापदानी च सुणे वायस म्हळ्यार कायळे हांकां पुरय श्वापदानी चतुष्पाद पुरे जनांक प्राणींक आहार जावन मेळटा इदं महर्षिभिः दृष्टं निर्याणमिति मे मती आत्महत्ये केल्यारी पाप जाल्यार मेगेल देह उपवासान देह सोडून ते देह मृगपक्षीक आहार जाल्यार ಸ್ವಲ್ಪ जनाक उपकार केल्या बरी जाता पण तेदन ते बलिदान म्हूण जाता व्हडोड महापुरुश हे सांगताची महर्षिभिः दृष्टम न निर्याणमिति मे मती तशें हेंचे श्रेष्ठ म्हणून दिसता जाल्यार मेगेल आत्महत्येन हांव कसले सातशिल्या बरी जातवे पक्कनी मेगेल देह खंयच्याकय आहार जायनी कुसून गिसून गेल्ले रे ते आत्महत्ये जाले न्हू बलिदान म्हूण जातवे न्हय तसल्यार हांव देवान दिलेलें शरीर देवाल कार्या खातीर कसले करतना सोडून गेले ते एक व्हड न्ही शिवाय देवान दिल्लेलें शरीर हांव अशी त्याग केल्ले म्हूण जाल्यार कशी जायत म्हूण सांगून त्या वेळार तो मस्त चिंत करता कय वाल्मिकी रामायणांतू वाल्मिकी बरयला विनाशे बहवो दोषा जीवान भद्राणी पश्यति तस्मात् प्राणान् धरिष्यामि ध्रुवो जीवति संगमः एवं बहुविधं दुःखं मनसा धारयन् मुहुः विनाशे बहवो दोषा
जीवन भद्राणी पश्यते. मस्त दोष आम्ही जीवनाश करून घेतला रे. तशी जीवन भद्राणी पश्य तस्मात प्राणान धरिष्यामी ध्रुवो जीवती संगमः. आत्महत्या इत्यादी करून घेतल्यार बारी दोष पाप जाता. पक्कन हांव वांचू नसला रे. जीवन भद्राणी पश्यते. एक ना एक दीस म्हाका चांग दीस येवच्या पुरो, सीते मेळो पुरो. तस्मात प्राणान धरिष्यामी ध्रुवो जीवती संगम. तश्चावनो हांव प्राणान धरिष्यामी, हांव वंता वांचूनच जाल्यार एक ना एक दिवस हांव चांग काम करता. एवं बहुविधम दुःखम मनसा धारयन मू. अशी मस्त सकड मनान तो तागेले दुःख जतरस कडेर म्हणटना लेखत कयतो हांव आतां वंता. एक ना एक दीस ती म्हाका मेळटली. मेळ्ळी न्ही म्हण जाल्यार रावणा मारनूच शुद्ध म्हणून हांव रावण वध करता म्हण तो लेखत कय. इतली लेखलो जाल्यार ताका खंयचेय एक निर्धारा येवच्या जायनी. कडेर कडेर कसो दिसता तागेल्या मनान तो. देवाना म्हाका एक कसो की आमी पळय जिवनान तो मस्त सोलवताचे मस्त कश्ट येता. अशें करल्यार जायत पळय, तशें करल्यार जायत पळय, ह्या पळय सहज बुद्धी मनशांक गेले. त्या रितीर कोणा लागीं निमून ಸ್ವಲ್ಪ उशेण घेवन आमगेलें जीवन सम करून घेवया. नाका नाका, उशेण केला मस्त पाप. तरी कसले करचें? बँक लोन आशिल्लो लोन चड जाल्यार बँक लोन काडचें अशी दिसता. कोणाले आमगेले म्हळ्यार जनाले निमगुयावे थोडे नाका 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 इत्या म्हळ्यार ससार जाताचे आमी. अशी खंयचेय एक विचार आयला रे, खंयचेय एक कश्ट आयले रे, नानाची वाट आमी सोदिताची मनान तो. कडेर खंयचेय आमकां समज दिसनी म्हण जाल्यार कडेर कसो करताचे आमी. आनी आमगेले देवा लागीं आमी निमको देवा सोडल्यार विंगड कोणाकय असम करूं जायना. म्हणलें कुडले राम राम म्हणू की, वेंकटरमणा म्हणू की, श्रीनिवासा म्हणू की शूर करताचे आमी वय वय. तशी हांगा हनुमंताक कश्टाक आलो कसलेय ताका दिसनी म्हणटना राम स्मरणेची एक म्हाका वाट दाखयतली म्हूण सांगून तो रामाले एक स्मरण करतके ताचे खातीर म्हणलेलें उठता बसता बोलता चालता ಮಲಗಿದ್ದಾಗೊಲೊಮ್ಮೆ ಎದ್ದಾಗಲೊಮ್ಮೆ ಕುಳಿತಾಗಲೊಮ್ಮೆ ನಿಂತಾಗಲೊಮ್ಮೆ ಕೃಷ್ಣಾಯನ ಬಾರದೆ म्हणून हांगाय तशी पदोपदी राघव स्मरण करा, राम स्मरण करा. उठता बसता बोलता चालता कठीण समय हा बरा राम भजन करा म्हणून. म्हळ्यार खंयची कठीण समयांत उठयतना बसतना न्हिदतना न्हांतना जेवतना खातना प्रती एक वेळार आमी परमात्माले स्मरण करता म्हणून. तशीची आत्ता हनुमंतो रामाले स्तुती करता आनी लेखता की छे आव अशी पळय एक पंत उत्साह नातला बरी कोर न्हू कसकी वायट काम करूनच न्हय, आत्महत्येत ಸ್ವಲ್ಪ पाप करूनच न्हय. केन्नाय मनशाक मनान तो दुःख येयलें देह सलबले नंतर कसले चांग काम करूं जायना. ताजे खातीर उत्साहाची जावकात उत्साह आसल्यार सर्व कार्य प्रारंभ करूं तशें हांव निराश जावच्यानच वपास उत्साहान कार्यप्रवृत्त जाता म्हूण सांगून आंजनेय वपास उठान रप्तकय. वाल्मिकी रामायणांत वाल्मिकी सांगताची अनिर्वेदः श्रियो मूलम अनिर्वेदः परम सुखम अनिर्वेदो हि सततम सर्वार्थेषु प्रवर्तक. निर्वेद म्हळ्यार निराशे, अनिर्वेद म्हळ्यार उत्साह. तशी श्रियो मूलम उत्साह नसल्यार संपत्तू गळसून घेवेत. उत्साह असं म्हण जाल्यार परम सुखम म्हळ्यार आमी परमात्माक प्राप्त करून घेवेत. तशी अनिर्वेदो हि सततम सर्वार्थेषु प्रवर्तकः सर्व कार्याकय मूल कसले म्हळ्यार उत्साह. तशें हांव कोण उत्साह रस्ता करोती सफलम जंतो तांगेल जीवन सल जंतू म्हळ्यार प्राणी मनुष्य कसले लिखीत करोती सफलम जंतो तांगेल जीवन सफल जावचे तशें करता. कर्म यतत करोती सह तांणी केलेले कर्म पुरे सफल जावचे तशें करता. तस्मात तशें हांव अनिर्वेद करम यत्नम चेष्टेहम उत्तमम. उत्साहारी हांव कसले प्रयत्न वापास करचे जाल्यार तेंचे उत्तम म्हूण म्हाका दिसता म्हूण सांगून ते उत्साहारी तो हनुमंतो वपास उठयतके खंयचे लंके वपास सोदच्या लेखतकय 100 योजना लंके 3 पंत उलू की जाल्यार म्हाका हांगा सीते मेळ्ळी न्हय कसल करचें म्हूण म्हणटना ताका एक पंत आत्महत्येची ते येयल वय जाल्यार आत्महत्ये करचें वायट म्हूण दिसतना ताका वपास हांव उत्साहारी काम कोरका उत्साहारी हांव वपास काम मिगेले खंयचें काम सीते सोदूचें काम कोरका म्हूण म्हणलेलें तें तागेले मनांत आयली खंय. आनी खंय सोदिना ती जागो बाकेस म्हूण सुरवे पळोवया आमी थंय सोदुया म्हूण सांगून ताका दिसलें. तशी
इति संचिन्त्य शैलाभो बिडलाभो बभुव सह योगेश्वर्य बलेनैव योगेशः वरवल्लभः वपास तो बिडाल म्हळ्यार माजरावरी वपास सकडी मुल्ले मुल्ले वापस वापस सोदिल्यार ताका खंय सीते वापसय दिसना. त्या वेळार तो लेखतकय कसले त्रिकुटाचलची काण उडया म्हूण म्हळेले एक चिंत ताका येता. त्या वेळाक ताका शीची मनान तो दिसतकय आनी खंयचे एक जागो हांव सोदिना नातिले आसवे म्हूण म्हणलेले ताका मनान तो येता. तशी ती लेखतकय कसले म्हूण म्हळ्यार तो लेखतकय कसले म्हूण म्हळ्यार थंय अशोकवन एक आस सोदिना नाशी बाकी बरलेले थंय वचा म्हूण सांगून थंय वता. थंय पारिजाता वृक्षस मंदार वृक्षस कदळी वृक्षस जांबूळ जंबीर जांब म्हणटाची शार अशोक अश्वत बिल्व चंदन घनसार बंदूक खर्जूर मस्त सकडी वृक्ष थंय आस. सोदिता त्या वृक्षा मुळाक वैरी गेल्यारी कोंब्यारी खंय पळयल्यार ताका राम दिसना सीत दिसना. मागीर थंय रावणान येतर जागो केला बसच्याक. थंय बसून सगळे उद्यानवना चंदाय पळयता म्हूण थंय चढता थंय मेळना. एक सीतेन बशिल्लो अशोक वन आले थंय आनी पावनी असले अशोकाचे मस्त सकडी वन आस. थंय खंय पळयल्यार अशोक वृक्ष सुची वनान तूं खंय पळयल्यार सीती ना. वन पळयले उपवन पळयले जलाशय पळयले खंय पळयल्यार ना. ताका मागीर दिसली की पुल जेव काडतर पुल्लाचे जाग आशिल्ले कडेन वचूया पळया म्हूण परंबळा पुल्ल सुचे ते मोगारे चंपे पाद्री फुल कमला फुल केदगी जाय मोगारे शेवंते असल पुरे थंय तांणी कोरून सोडला पळय जड्ड थंय वचून पळयता थंय ती मेळना. मागीर थंय आसूचे ते जलाशय आसूचे हंस चकोर पुरे पक्षीले निमगुच्या पळयत की तांणी गोतना म्हणटा की गिराले निमगीत की तांणी गोतना म्हणटा की कडेर म्हणटना रामाक मागता तो रामा तुगेले अनुग्रहा पात्र जेवची तशी करी हांव प्रयत्न करतरस म्हाका त्या प्रयत्नान तूं जय जेवची तशी करी तूच म्हाका राखू का म्हूण सांगून म्हणटरस पळयता ते वन आन्नेक वना वता अशी प्रती एक वन सुदिनान अशी बाकी दवरलेले वतरस खंय ना कडेर म्हणटना अनेक ते अशोकवनाचे जागेर त्यांचे अशोकवनाचे अनेक जागेर येवन थंय एवढे कशिमशुपा वृक्ष येतोर सुचे ते कितले तरस ते वृक्ष ताका दिसतकय ह्या वृक्षार वचून पळया म्हूण. मागीर कडेर एक चैत्यवन प्रासाद म्हूण सांगून म्हळ्यार येतोर टॅरेस की म्हूण ते कळव्या तसल कडेन वचून थंय बैसून ताजे वेळ चोवन थंय दुखून सीतादेवी आसवे पळया म्हूण सांगून थंयच बैसून ताका दिसतकय कसं न्ही म्हूण म्हळ्यार हांगा उद्दाकय आस न्हंय आस ती स्नान संध्या वंदन करचे खातीर ती हांगा आयली म्हूण जाल्यार तिका हांव पळोवयत न्हय. संध्याकाल मनाहा श्यामा ध्रुवमेशती जानकी नदीं च इमां शिवजलां संध्यार्थे वरवर्णिनी संध्यार्थे स्नानादी कृत्याक आनी आत्ता ಸ್ವಲ್ಪ वेळान प्रातः काल जाता ब्राह्मी मुहूर्तार ती उठान ती गेली स्नान संध्यादी कृत्याक हांगा येवच्या पुरो म्हूण सांगून दिसता. इत्याक ताका तितलें धैर्य येयला म्हळ्यार सीतादेवी लंकेन तूं आसा म्हूण संपातीन पळोवन सांगला. ताणें म्हणलां म्हगेली रुद्रदृश्टी कितले दूर पळयल्यार दिसता म्हाका थंय एक वनान तूं सीते दिसला इतले वेळ पळय इतले पुरे सोदूक आशिल्ले सोदील ताणें आतां रामा म्हणून ताका ते वना उडगास येयलो थंय येयलो आत्त ती ना थंय दिसना म्हूण म्हणटाना चैत्य प्रसादा वयर चडला सूक्ष्म दृश्टीर सगळेची अशोकवन सोदीतरस मनान तो ताका दिसता ना ती खंडीत प्राणधारण करून आसय त्या म्हळ्यार संपातीन म्हाका सांगला ती आसा आतां ती आसची म्हूण जाल्यार हे न्हंयची तिराक प्रात संध्या वंदने खातीर खंडीत येता. स्त्रियांकय संध्या वंदन आस म्हणलेले आमकां हांगा सीतेन वाल्मिकी रामायणान तो संध्या वंदन कार्य करचें आस म्हणून सांगताना पळय हनुमंतान स्त्रियाकय संध्या वंदनादी कार्य आस निजावन कोरका हें कळटा आमकां. तशी तो कसो करता ती केदन येता म्हणून पळया. यदि जीवती सा देवी ताराधिपनी भानना आगमिष्यती सावश्यम इमाम शिवजलाम नदीम ती आस म्हूण जाल्यार चंद्रामणिके आसूची म्हगेली देवी
सीता अस वर्ल्या मंचल्या म्हूण जाल्यार खंडीत ती हांगा नयंतू नवचकन येता एवं तु मत्वा हनुमान महात्मा प्रतीक्षमाणो मनजेंद्र पत्नीम अवेक्षमाणश्च ददर्श सर्वं सुपुष्टिते पत्रघने निलीनः. तो कसं करता त्या शिमशुपा वृक्षा शिखरा वैरी चढता तै तै दुखून एक अशोकवनाचे दिक्क दिक्कान तो पळयता खंय म्हाका चंद्रानन चंद्रानन निभान ना म्हळ्यार ती चंद्राल इतले चंदी आसूची म्हूण सांगून सांगता खंय सीत दिसतवे म्हूण म्हणना नाका दूर एक चैत्य प्राकार अशी येतोर वर्तुलाकार म्हळ्यार उरुंट रावंड आसूचे एक केल्लेले कृतक बेट्ट तें पळयतना कैलास बेट्ट अशी दिसता चोडूक पवळे मेटल केला की आनी वयर एक भांगरा वेदिका त्याचे चैत्य प्राकार थंय वयर एक स्वर्ण वेदिक आसा तांतू ते कितली येतर म्हळ्यार आकाश बेतून तांतू भितर प्रवेश केला अशें दिसता खंय गगन भेदिशी तसले एक दिव्य भवन पळयले आनी ताणें चडलेले शिमशुपा वृक्षा सुतूची एक केळीचें वन आशिल्लें तें पळोवन ताणें लेखलें की कसलें म्हळ्यार ती खंय जेवो आसतली म्हूण म्हणलेलें ताका दिसून तो ते चैत्य प्रकारार चडतात थंय दुखून पळयतना ते एक रुखा पंदांतू ते कदळी वना मदेंतू आसूचे अशोक वृक्षा पंदांतू थंय एक स्त्रीक पळयत तो उपवास कृशां दीनां निश्वसंतीं पुनः पुनः ददर्श शुक्लपक्षादौ चंद्ररेखां इव अमलां म्हळ्यार उपास करलेले उपासान मस्त क्रश जावन आसूचे म्हळ्यार सपूर जाल्ले दिनां भारी दीन स्थिती रे निश्वसंती पुनः पुनः आमी पळय मस्त दुख्ख जातना श्वास सोडताची मस्त एच्चन जातना मस्त दुख्ख जातना आमच्यान कसले करूं जायना म्हणटना एक पण दीर्घ श्वास सोडताची निश्वसंती पुनः पुनः ती वापस तशीच दीर्घ निट्टूसुरू सोडतरच खंय आनी पळयत दिसतना कशी दिसता ती क्रशा दिना ती भारी क्रश जालेली देखून शुक्ल पक्ष आदौ शुक्ल पक्षाचे सुरवे दिसू खंयचे पाडय म्हणटा पळय आमी तेदना चंद्रू अमास जाल्ली कुडले शुक्ल पक्ष सुरू जेवतना शुक्ल पक्षा सुरवे दिसू जेवो दोनी दीस भितर चंद्रू एक सान गीट अशी दिसच्या सुरू जाता सपूर ताका चंद्ररेखा म्हणचे चंद्ररेखाम इव अमलम ते चंद्र सगळोच तांतू बरी खत सॉस म्हणटाची कसं की प्राणी दिसली म्हण की ते परे चंद्रा वयरचे कले म्हण म्हणटाचे जाल्यार सुरवे दिसा चंद्र दवी एक गीट आसता अमलम म्हळ्यार कसलेची कल्मश नातील गिटी तशी ती दिसतरच खंय पळयत खंय तो आनीकी दोळ सूक्ष्म करून तिगेले आंगाक धुळी गिळी सकट राबून लागून ಸ್ವಲ್ಪ आनीक कसं म्हळ्यार वत म्हणना हें म्हणना जड्डा बंदा बसले जाल्यार वताक वाऱ्याक पुरय आसूची देखून तिगेले चरमाचे चंदाय ಸ್ವಲ್ಪ उणी जाला ती कशी दिसतशी म्हळ्यार एक उज्जो आजे धुवरा मध्येंत उज्जो पळय जग दिसना धुवर आशिल्ले तेन्ना जाल्यार उज्जो दिसता तशी ती दिसतरस म्हूण सांगून वाल्मिकी सांगताची नेला वयर बसल्या की भित्त ती एक शब्द जाल्यार हेकड तेकड पळोवन भितरच खंय धुवरा मध्ये आसूचे अग्निशी भरी सिमा मध्ये ती एक चित्तल शिरकून पळय ती कितली दीन रितीर त्या चित्तल सिमांक पळयता तशी दुख्ख जतरस तिका दोळे दुखून उद्दा देवयतरस तपस्वी निलवरी तो एक स्त्रीक पळयता जाल्यार कितली चंद करून दिला म्हळ्यार वाल्मिकी रामायणांतू ती आतां व्याकरण संस्कार व्याकरण गोत नाशिल्ल्यान उलयल्यार कशी जाता अबद्ध उलयता तशी उलयल वरी समाज अभ्यास करना तिले विद्येशी विघ्न सहित जावन आसूं तपसिद्धीशी आशीन तिले भग्न जाल्यार कशी जाता तशी ती दिसतरस म्हणून हें एक उपमालंकाराचें एक काव्य म्हूण येता तशी आनी राक्षस स्त्रियो भरल्यांची तिगेले सुत्तू भीकर जावन आसूचे पळयतना इतली सपुरी क्रश जावन एक भारी सात्वीक दैन्य स्थितीची स्त्री ते राक्षस पुरे
ಹೀಗೆಲ್ಲ ಸುತ್ತೂಚಿ ಎದ್ದೆದ್ದು ಒಳ್ಳೆ ಶರೀರ ವಿಕಾರ ತೊಂಡ ಅಟ್ಟಾಸ್ करून बैसल्यांची ही कसं की मन आलोचन करता दोळे दुखून दळत 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 उद्दा देंवतोरस रब्बनान अशी नॉन स्टॉप म्हणटा पळय तशी देंवतोरस पळयतना भारी चंदी मनमताल बायल रतीशी अस केन्नाय कश्ट भोगना तिलशी दिसता आतां विपरीत भोगतशी दिसतरस नवे ही चिजा वसी ती आसच्या पुर्वे अल्प आभरणच ती गेले गळ्याक जाल्यार रामचंद्रान सांगिले सर्व आभरण गेल्या अंगार दिसना नातला रे कसं सकण आभरणच पळय ते रामचंद्रान सांगिले आभरणाक सम दिसता तीन नेशिले किरगी माजून गेला बಣ್ಣ जाल्यार हें किरगी पळयतना म्हाका रशमुख पर्वतान ती एक किरगी कुडको तंद भांगर घालून उड्डयली पळय तेंच किरगीच कुडकोशी दिसता सुकृतौ कर्णवेष्टौ च स्वदंष्टौ च सुसंस्थितं मणी विद्रुम चित्राणि हस्तेषु आभरणांनी च तिगेले कण्ण आभरण तिगेले गळ्या आभरण तिगेले हाताचे आभरण मागीर श्यामा हे पुरे रामान सांगिल्ले बरें आसा श्यामानि चिरयुक्तत्वात् तथा संस्थानवंती च तानि वैतानि मन्यहं यानि रामोन्म कीर्तयत पळयतना तिके रूपनी माजून गेला म्हूण जाल्यार रामचंद्रान सांगिले रूप ही कस ती लेक्तरस मात्र नाही तत्र यान्यमहीनानि तानि हम नोपलक्षे यान्यस्य नामहीनानि तानि मानिना संशयः ते आभरण कशी ती गेल्यावर ती रामान सांगिल बरी दिसता रामचंद्रान सांगिल सर्व लक्षण ही गेला अंगांत दिसता लज्ज आस्तिका भंय अस मस्त कुग्गून गेले जाल्यार रामचंद्राली ती प्रितीची बायल सीती हिची खंडितश्च पुरो इथे म्हळ्यार आमकां ते दसू मेळ्ळेले किरगीच कुडको आतां हिण नेशेल किरगीक सम दिसतरस म्हूण सांगून तो वापस सांगता रामदेवस्य देवीयं व्यक्तमायतलोचना ईदृशं लक्षणं तेन कीर्तितं पुण्यकीर्तिना यांची लक्षण पुरे रामान सांगिले आस म्हूण सांगून तो तागेले उहे मनांत येयले ते दृढीकरण करून घेता आनी समची आलोचन करता पळयता ताम समीक्ष विशालाक्षीं राजपुत्रीम अनिंदिताम तर्कयामास सीतेति कारणैः उपपादिभिः ते पळोवन ताम समीक्ष विशालाक्षीं राजपुत्रीम अनिंदिताम तर्कयामास सीतेति कारणैः उपपादिभिः वापस पळोवन राजपुत्रीम अनिंदिताम वळीतरच कयतो तर्कयामास सीतेति हीची खंडित सीते म्हळेले एक मन आयली तिका ती तो तिका सीते लागीं वचून पळया म्हण वतरस पायची काणी पाय पळया आजी सांगेल सर्वै परमात्माले गुरुमुख्य प्रणाल चरणारविंद समर्पण करता कायेन वाचा मनसेन्द्रियैर्बुद्ध्यात्मना प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्री हरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।